तर मित्रांनो आपण आलोय कलेडोन अजय शेठ यांच्या दावणीला आणि अजय शेठचा चिक्या सध्याला मित्रांनो टॉप 10 मध्ये पोहोचतोय. शेठ कसं कसं नियोजन असतं चिक्याचं? आता त्या दिवशी चिक्या चिक्या भरपूर आली गाडी. गाडी चांगली होती त्याच्या आधी पण पळाल्या हम्म, वायच्या माझ्याकडे वाय साईडला हम्म, तिथं एक नंबर केला होता. बरं, आणि त्या दिवशी सीमेला म्हणजे सीमेला काय तो फायनलच असल्यासारखा सीम होता, टॉपचा सीम होता. बरं, त्यात जरा सुट्टीचा फरक झाला. हम्म. तेवढा शेवट पण राहिला फरक. एवढं म्हणजे अगदी नानाची टीम म्हणजे सगळ्यात म्हणजे टॉपची टीम आहे सध्या. हो. पण गणित गोष्ट काय थोडं राहतच. म्हणजे कंटिन्यू म्हणजे एक एक पाऊंड जरी केलं तरी पुढे तेवढ्या निकाल होतोय. तेवढा निकाल होतो. बरं कुठनं घेतलेला बैल ह्यो ना तुम्ही? 40 गाव चाळीसगाव. शक्यतो चाळीसगाव मध्ये म्हैसुरी बैल असते. म्हैसूरच असते ते. पण आम्ही घेतला त्यांच्याकडे मला वाटतं ह्याच्या आधी पण दिवशी बैल होता ना, आता एक दिवशी त्यांच्याकडे वासरू आहे. हे कसं कितीची खरेदी काय? खरेदी म्हणजे आखाडा नाही सांगत, पण आहे मोठी खरेदी आहे. बर, मग तिथं बघितलेलं कुठे बैल तुम्ही? कसं बघितलेलं तिथल्याच मैदानातलं शूटिंग आलं होतं आपल्याला फायनलचं. तिन्ही फेऱ्या चाललेलं त्याच्यावर ठरवला घ्यायचं म्हणून. बरं हे काय इकडे आल्यानंतर पण सध्याला आता ह्याच्यावर गाडी बऱ्यापैकी बांधायला लागते. नाही, प्रत्येक मैदानात बांधावं लागतं गाडी बांधायला. गाडी. अजून बिना गाडी बांधता कधी पळालाच नाही. आणि नानाला तीनच मारलेली. हो, हेनच कळायले. हो, मैदानात त्रास येते का नाही? तसा नाही देत. त्याला जर काय खोड केली काय केलं का मग देतो त्रास. बर, आणि असं काय नाही, शांत नेऊन शांत झोपा काय नाही. मारहाण केली का शक्यतो करत नाही मी त्याला. पण कुणी काय डवचलं का मग पाय चालवायला चालू करतो. कालव्यात. हो. आता हे मी नानांच्या राजाबरोबर पाहिलं, तिथं काय झालं? एक नंबर केला होता आपण ह्याला उंबरड फाटल्या. बर, एक बैलाची पाळण्याची पद्धत वेगळी आहे. हो, म्हणजे अजून त्याच्या गतीच आपल्याला रिस्क नाही, कारण आतापर्यंत गाडी बांधूनच पळवला त्याला. म्हणजे त्याची गती अजून कळलीच नाही गती. नानांचं कसं नियोजन, म्हणजे नियोजन हे तुम्ही करता का नाना करता? नाही, नाना पण करत नाही तर मी पण करत नाही. ते मुलग्याकडे सगळं आहे आपल्या. कारण काय, मी कामात असलो का मी कधी कधी असं होतं फोन नाही उचलत. लोकांना वाटतं बघून फोन, त्यासाठी नानांचं पण तसं होतं. त्यामुळे मुलग्याकडे दिले सगळं नियोजन, सगळ्याच बैलांचं त्यांनीच करा सगळं. तोच करतो सगळं. बर, कपडे दुकान पण आता चालू केले? हो, मुंबईत केले की. मुंबईत केले. आता कलवड मध्ये उद्या ओपनिंग आहे कपड्याचं. हो. म्हणजे ह्या क्षेत्राकडे काय, क्षेत्रात तुम्ही तरुणांना काय सल्ला देता? तरुणांना काय, व्यवसाय बघत नाद करा. नाद म्हणजे सर्वसामान्य नाद नाही मी म्हणतो. नाही नाही नाही, घरचं सगळं बघून, व्यवसाय बघून नाद केला तर नाद. पण एक नाद असा की म्हणजे परवडत पण नाही सर्वसामान्याला, परंतु सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे ह्याच्या बाहेरचा गेला आहे. म्हणजे नाद करायचा तर सगळ्या गोष्टी बघून केला पाहिजे. सगळ्या गोष्टी बघून. पण नाद सुटत नाही. नाद नाद असा आहे की नाद ज्याला लागतो त्याला सुटत नाही. म्हणजे एक प्रकारे आता तुम्ही कंटिन्यू गावाला किती दिवस असता, मुंबईत किती दिवस असताय? नाही, इकडे युपीला असतो, मुंबईत थोडे दिवस, कधी गावाकडे चालूच असतो माझं कंटिन्यू. पण जास्त गावाकडे असं नाही. गावाकडे आत्ताच जरा गावाकडे काम पण चालू होते. 1-1.5 महिन्यातच गावाकडे आहे, नाही तर येऊन जाऊन असतो युपीत. बरं, युपीतनं प्रत्येक मैदान, मोठ्या मैदानाला तुम्ही असतायच? मोठ्या मैदानाला येतोच. काय आता नानांचं काय म्हणणं आहे चिक्याबद्दल? नाही, नानांना जेव्हा लाथ मारली ना त्यावेळेस वडिलांनी सांगितलं होतं विका म्हणून. डायरेक्ट सांगितलं होतं बैल नको आपल्याला. आणि माझं पण म्हणजे मन हे झालं का जर काय झालं असतं तर नानाला म्हणलं नकोच म्हणलं. त्यापेक्षा परत नाना हॉस्पिटलमध्ये असताना नानाला बोललो, म्हटलं देऊया. त्यांना सरळ बोला येत नव्हतं, तरी पण म्हटलं नाही, बैल नाही द्यायचा म्हटलं. अजून मला लाथ मारू दे, अजून महिनाभर असं पडून राहील, म्हटलं बैल नाही द्यायचा. तेव्हा आपली स्वप्न सगळे पुरे करायचे मला म्हटलं.
तिथनं परत बैलांना पण भरपूर म्हणजे कंटिन्यू गुलालच आहे तो. मित्रांनो बघा मित्रांनो बघा बैल म्हणजे त्या भागातली शक्यतो मैसुरी बैल असते ती, पण त्या भागात ह्या बैलाचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो. तिचं जर पाय बघितलं शेट तर हे जे एवढं मजबूत पाय मला वाटत नाही कुठल्या बैलाला आहेत. आता मला नाही वाटत, मला पण वाटत नाही कुठल्या बैलाचा आता सध्या असतील. पायाला एकदम मजबूत आहे बैल. कुठल्या खाड्याला लावा, कुठं लावा, काय नाही कटणाला पळवा, मातीला पळवा, काय फरक पडत नाही. किती दिवसात बैल काढताय? बैल एक 10 दिवसांना काढतो. नानांचे तुम्हाला म्हणजे नानांचं तुमचं जे रिलेशन जिथं आता म्हणजे पहिल्यापासूनच आहे, परंतु ह्या नादात दोघं एकत्र आल्यापासून म्हणजे काय फरक वाटतो तुम्हाला? नाना एक किंग मेकर आहे म्हणजे म्हणायला, ज्याच्या मागे उभं राहील त्याचं नाही. आता काय झालं, नानांच्या संपर्कात आल्यापासून पहिलं कसं होतं, पहिले बैल होती पण आपला व्यवसाय बघत होतो, ज्यादा लक्ष नव्हतं देत. आसपासची मैदान तेवढीच. पहिले पण आपल्या पेडगाव म्हणजे पेडगाव मध्ये मोठ्या मोठ्या मैदानात गाड्या कदमवाडीत आपण राहिलेलो आहे. महाराष्ट्र केसरी नानांचा संपर्क म्हणजे नानांच्याकडे काय होतं, पहिले फडके शेटची बैल, परत सरांची आली, त्यामुळे संपर्क होता की, पण ज्यादाही नव्हतं. बर आता काय फरक वाटतोय तुम्हाला नानांचा? संपर्क मध्ये घरचं येणं जाणं सगळं होतं. पण म्हणलं चला चांगल्या लोकांची बैल हाणते म्हणलं काय. आणि माझं पण एवढं ह्या क्षेत्रात म्हणजे नव्हतं एवढं. ह्या क्षेत्राकडे येणार पण नाना ह्या क्षेत्राकडे येण्याचा म्हणजे जास्त पहिल्यापासून तुम्ही आहेच, पण जास्त ह्याच्यात नानामुळे झाला माझं तर म्हणणं. आता जे आता खरेदी झाले ती नानामुळे झाले. म्हणजे एक प्रकारे नानाला तुम्ही दिला असं दिला की नको टेन्शन घ्यावं. नानाला कुठलीच बैल नव्हती त्यावेळेस तुम्ही म्हणलं काय बैल आपण घेऊ. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला असं वाटलं का नाना फक्त नाराज आहे म्हणून घेतला बैल? नाना नाही, घरच्यांचा पण फोन आला नानांच्या, काय जेवत नाही तो व्यवस्थित, काय नाही, गपगप राहते. बोलू चाल घेऊ मग एखादं. तर बघा घेत आता 10 आता म्हणजे झाले 2-3 विकली त्यातली, तरी पण आता 10 करायचे अजून. 10 खरेदी झाल्या. चला एमजी ज्वेलर्स विषय काय सांगचाल? मित्र नाही, काय एक नंबर माणूस आहेत त्यांचं, काय सांगेल तेवढं कमीच आहे. किरण शेट. हो. आणि मित्रांनो त्यांचं बघा अजून एक चालले खरेदी चालले त्यांच्यात, म्हणजे दोघांच चालले, पण तसं काय मिळणार आहे आम्हाला कुठं, काय त्या टाईपची खरेदी नाही. आता एखादा डिस्काउंट देऊन ते दोघांच घेतलेले, अजून एक चालली आहे, बैल भेटला पाहिजे. म्हणजे अजून पण तुम्ही खरेदीच्या शोधत आहे? तसं भेटला पाहिजे बैल. तसं म्हणाय गेलं तर आता मित्र म्हणतो चक्की आहे तुमच्याकडे, खरेदी करायची गरज नाही तुम्हाला आता सध्या? नाही, आता ते किरण शेटची इच्छा आहे अजून एक घ्यायचा, चांगली मोठी खरेदी करूया. चला मित्रांनो सविस्तर मुलाखत घेऊच आपण. धन्यवाद.